झी 24 तास एक पाऊल पुढे। चित्त्याला या पृथ्वी तलावरचा सर्वात वेगवान प्राणी का म्हणतात हे त्याचा वेग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। कारण विजेच्या वेगापेक्षाही तो चपळ आहे आणि वाऱ्यापेक्षाही तो वेगवान आहे। विजेपेक्षाही तो आहे चपळ। वाऱ्यापेक्षाही तो आहे वेगवान। ललनांपेक्षाही डौलदार आहे त्याची चाल। सौंदर्यवतीलाही लाजवेल अशी आहे त्याची कटी। जगभरात त्याची आहे ख्याती। क्षणार्धात गाठतो शिकार। पृथ्वी तलावरचा तो आहे सर्वात वेगवान प्राणी। तो लवकरच येत आहे तुमच्या भेटीला। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। चित्ता भारतातून नामशेष होऊन अनेक वर्ष उलटली आहेत, पण आता पुन्हा एकदा त्याची पावलं या भूमीवर उमटणार आहेत। तशी तयारीच केंद्र सरकारनं केली आहे। नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते भारतात आणले जाणार आहेत। तो लवकरच परतणार आहे। भारतात येणार चित्ता। 18 चित्ते आणले जाणार। भारतातून नामशेष झालेला चित्ता हा अत्यंत वेगवान प्राणी पुन्हा एकदा या भूमीवर परतणार आहे। त्याची डौलदार चाल पुन्हा एकदा भारतीय वन्यप्रेमींना पाहायला मिळणार आहे। चित्ता शिकारी मागे ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने धावतो। त्याचा तो वेग थक्क करणारा असाच आहे। पृथ्वी तलावरचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी भारतातील काही निवडक अभयारण्यात शिकार करताना पाहायला मिळणार आहे। चित्त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने सगळी तयारी केली असून गेल्या 4-5 वर्षापासून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। भारतात चित्त्याच्या पुनर्वसनासाठी नागपूरच्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँड रूरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा गिरडकर यांनी पुढाकार घेतलाय। आगामी 4 ते 5 महिन्यात चित्ते भारतात आणले जाणार आहेत। काही वर्षातच म्हणजे 4-5 वर्षातच चित्ता परत आणण्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न केले। त्यात ऑनरेबल जयराम रमेश यांचा फार मोठा हात आहे। तर बिल पण पास झालेलं आहे आणि डॉक्टर लॉरी मार्कर नॅमिबियाच्या चित्ता कन्झर्वेशन फंडच्या संचालिका ह्या सध्या इम्पोर्टचं लायसन घेते आहे। त्यासाठी भारतात चित्ते आणायचे म्हणजे इम्पोर्टचं लायसन घेणं आवश्यक आहे।
तर मला असं वाटते की 2012 किंवा सुरुवातीच्या 2013ला चित्ते भारतात यायला पाहिजे. नाम्बिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 18 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. त्यामध्ये 9 नर आणि 9 मादी असण्याची शक्यता आहे. चित्त्याला भारतीय वातावरण नवं नसल्यामुळे तो भारतीय अभयारण्यात रुळायला जास्त वेळ लागणार नसल्याचं डॉक्टर प्रज्ञा गिरडकर यांनी सांगितलंय. चित्त्याच्या भारतातील पुनर्वसनासाठी सरकार जवळपास $50 लाख खर्च करणार आहे. $50 लाख चित्ते 18 चित्ते इथे आणण्यात येतील. बहुतेक 9 मेल 9 फिमेल असायला पाहिजे असा अंदाज आहे. चित्त्याच्या पुनर्वसनासाठी भारतातील मध्य प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यांची निवड करण्यात आली आहे. कुणो पालपूर मध्य प्रदेश, नवरोदोही मध्य प्रदेश, शाहगड राजस्थान. कुणो पालपूर, नवरोदोही आणि शाहगड या ठिकाणच्या जंगलात परदेशातून आणलेल्या चित्त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्त्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो. त्या पार्श्वभूमीवर कुणो पालपूर, नवरोदोही आणि शाहगड या प्रदेशांची निवड करण्यात आली आहे. ग्रासलँड याला पोषक आहे आणि जसं म्हणजे वुडलँड जसं टायगरसाठी आवश्यक असतं तसं ग्रासलँड ओपन सवाना हे आवश्यक असतं. तर तिथे ग्रासलँड आहे आणि पाणी भरपूर आहे, त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं संशोधन करून चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी या जागा निश्चित केल्या आहेत. तसंच आवश्यक तयारीही करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती त्या 18 चित्त्यांची. झी 24 ताससाठी अखिलेश शाळवे, नागपूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.